नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अंगणवाडी भरती 2025साठी विविध जिल्ह्यांनुसार जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. जसं की पाहू शकता, ही जाहिरात जी आहे अंगणवाडीमधील गडचिरोली जिल्ह्यासाठी आलेली आहे. त्यासोबत बघू शकता पुढं जर आपण पाहिलं या ठिकाणी ही जाहिरात जी आहे या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यासाठी अजून एक आलेली आहे. तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा पाहू शकता तुम्ही. आता तुमचा जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कमेंट करून त्या जिल्ह्याची अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची जाहिरात आली की तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल किंवा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला दिलेली आहे. तिथून देखील तुम्हाला ह्या जाहिराती पाहता येतील. बघा, सध्या गडचिरोली, लातूर, त्याच्यानंतर पाहू शकता अमरावती दक्षिण, अमरावती शहर पश्चिम, अमरावती शहर पूर्व, त्यानंतर अमरावती शहर उत्तर आणि जिल्हा नाशिक आणि त्यानंतर जिल्हा सांगली ह्या जाहिराती सध्या आलेल्या आहेत. तर यामध्ये मित्रांनो अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका ही पदं भरली जात आहेत. ह्या पदांसाठी प्रत्येक जिल्ह्यामधील या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जागा असणार आहेत. त्या जिल्ह्यामधील तुम्ही किंवा त्या गावामधील अंगणवाडी परिसरामधील रहिवासी असणं गरजेचं आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात येते बघा, अंगणवाडी मदतनीस पदासाठी किंवा अंगणवाडी सेविका पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. इथे देखील बघा लातूरची ही जाहिरात आहे. यामध्ये देखील म्हटलं आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीससाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुमचं DED, BEd, MSc वगैरे झालेले आहे तर त्यानुसार तुम्हाला गुण दिले जातात. याच्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होत नाही, ना कुठली मुलाखत होते, थेट तुमच्या मार्क्सवरतीच या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं. तर याच्यासाठी बघा, पहिल्यांदा आहे वास्तव्याची अट, जी की स्थानिक महिला तेथील रहिवासी असणं गरजेचं आहे. यासाठी फक्त महिला उमेदवार अप्लाय करू शकतात. तर तुमचे कोण जवळचे या ठिकाणी असतील तर महिला उमेदवार ज्यांना या ठिकाणी जॉब करायचा आहे अंगणवाडीमध्ये त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. बघा, यासाठी त्याच शहरातील रहिवासी महिला अर्जदार असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडं तो रहिवासी दाखला देखील असणं गरजेचं आहे. वय किती लागतं बघा, यासाठी 18 वर्ष कमाल वय या ठिकाणी राहील किमान वय आणि 35 वर्ष कमाल वय, म्हणजे 18 ते 35 खुल्या प्रवर्गासाठी असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 40 वर्षापर्यंत वय मागितलेलं आहे. लहान कुटुंब प्रमाणपत्र देखील तुम्हाला देणं गरजेचं आहे. 2पेक्षा जास्त हयात अपत्य नसावीत हे देखील या ठिकाणी आहे. मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. विधवा उमेदवार असल्यास त्यांना या ठिकाणी जास्त फायदा होतो. अनाथ उमेदवार असल्यास त्यांना देखील जास्त प्रेफरन्स असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा असणार आहेत. अनुभव असल्यास त्याचा देखील फायदा या ठिकाणी असणार आहे. त्यासोबत बघा, एका उमेदवाराने एकच अर्ज करायचा आहे. जरी या ठिकाणी वेगवेगळ्या अंगणवाडीमध्ये जागा असतील तर एका उमेदवाराने एकच अर्ज करणं गरजेचं आहे. निवडीची काय पद्धत असणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, महाराष्ट्र शासनाचा जो GR आला आहे त्यानुसार अर्जासोबत 12वी, पदवी, पदव्युत्तर, पदविका, DED, BEd, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, त्यांना मिळालेल्या गुणानुसार, तसेच विधवा, अनाथ, जात प्रवर्ग इत्यादीसाठी त्यांच्या प्रमाणपत्रावरून मिळालेल्या एकूण गुणांनुसार गुणांक्रमे पात्र उमेदवारांची नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल. या पदाकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केलेल्या प्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे आक्षेप तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी यादी प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून 10 दिवसाच्या आत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, जसं की ही गडचिरोली जिल्ह्याची जाहिरात आहे तर गडचिरोली यांच्याकडे सादर करावं. अशा पद्धतीने या ठिकाणी ही निवड प्रक्रिया तुमची असणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये कुठेही लेखी परीक्षा अथवा मुलाखत असणार नाही. तर याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. याची प्रत्यक्ष यादी देखील लागेल बघा. एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची प्रत्यक्ष यादी ठेवण्यात येईल. काही कारणामुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसात रुजू न झाल्यास बघा 30 दिवसाचा टाईम दिला जाईल. तुम्हाला जर या ठिकाणी नियुक्ती झाली, तुमची नियुक्ती आदेश तुम्हाला दिला तर 30 दिवसामध्ये नियुक्ती आदेशापासून तुम्हाला रुजू व्हायचं असतं. त्याचसोबत त्यास अपात्र ठरवण्यात आल्यास प्रत्यक्ष यादीतील गुणांक्रमानुसार पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल व सदर क्षेत्रात कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास अथवा नवीन पद निर्मिती झाल्यास प्रत्यक्ष यादीतील गुणांक्रमे नियुक्ती देण्यात येईल. तर बघा, तुम्हाला प्रत्यक्ष यादीमध्ये जरी तुम्ही आला तर पुढं चालून तुम्हाला फायदा होणार आहे. जर कुठलं पद रिक्त झालं किंवा नवीन पद निर्माण केलं त्या ठिकाणी किंवा कुणी राजीनामा दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला वेटिंगमधून देखील बोलवलं जाणार आहे. ही देखील माहिती दिलेली आहे. सेवा समाप्तीची वयाची अट,
किती वर्ष तुम्हाला या ठिकाणी हे सेवेमध्ये ठेवलं जाईल. शासन निर्णयानुसार नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा त्यांच्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत या ठिकाणी सुरू ठेवण्यात येणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. भरती प्रक्रियेचं वेळापत्रक बघा, प्रत्येक जिल्ह्याच्या ह्या जाहिराती ज्या प्रसिद्ध झाल्या त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं वेळापत्रक आहे. जसं की गडचिरोली जिल्ह्यासाठी पहा 7 तारखेपासून अर्ज चालू होतील ते 21 तारखेपर्यंत अर्ज करता येईल. पहिली गुणवत्ता यादी 3 मार्चला लागेल, त्यावरती आक्षेप तुमचे 17 मार्चपर्यंत घेतले जातील. अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी 18 मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर अर्ज कुठं सादर करायचा आहे, तर प्रत्येक ठिकाणी जे बालविकास प्रकल्प अधिकारी असतात त्या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे. प्रत्येक जाहिरातीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठीची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत बघा रिक्त पद जाहिरातीबद्दलची ही सूचना आहे जी की या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यासोबत तुम्हाला प्रत्येकाचा अर्ज नमुना देखील काही जाहिरातीमध्ये तिथेच तुम्हाला लगेच पाहायला भेटेल. बघा जसं की एखादी जाहिरात तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आता ही जी जाहिरात आहे पहा, याच्यामध्ये देखील तुम्हाला अर्ज नमुना देखील यात त्यांनी दिलेला आहे. काही ठिकाणी तुम्हाला त्या ऑफिसमध्ये पाहायला भेटेल किंवा काही जाहिरातीमध्ये देखील देण्यात आलेलं आहे. तर ह्या संपूर्ण जाहिराती जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.